नातू जोरात रडतो, मला आजीकडे जायचे, मला आजीकडे जायचे. काय जाणार आता, या जगात त्याची आजीच नव्हती. तो म्हणतो, आजी तू मला का घेऊन गेलं नाही तुझ्यासोबत. त्या लहान मुलाने त्याच्या बाबाला एकच वाक्य विचारलं, तुम्हीही तुमच्या आईला का सोडलं. एका आजीचा जीव नातवामध्ये गुंतला होता, सगळा जीव नातवामध्ये गुंतला. पण शेवटी तोच नातू तिच्यासाठी काय करतो हे ऐकून तुम्ही रडाल बरं का. कारण ही गोष्ट प्रेमाची नाही तर एकटेपणाची आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. एका छोट्याशा गावात एक आजी राहायची. तिचं नाव होतं सुमित्रा काकू. नवरा लवकर गेला, तिला एकच मुलगा होता, तो पण शहरामध्ये सेटल झाला होता. आणि आजी मात्र गावाकडे एकटीच राहायची बरं का. संध्याकाळ झाली की घरात शांतता असायची. TV चालू पण बघायला कोणीही नव्हतं बरं का. ती भिंतीकडे बघत बसायची आणि स्वतःशीच बोलायची, देवा माझ्याशी बोलायला कोणीतरी दे रे, कोणीतरी दे माझ्याशी बोलायला. एक दिवस काय झालं माहीत आहे, तिचा मुलगा गावाकडे येतो, त्या सुमित्रा काकूचा मुलगा. आणि तिच्यासोबत एक छोटासा पाहुणा होता बरं का, तिचा नातू. नातू लहानसा मुलगा होता. तो आजीकडे बघतो आणि हसतो. आजीचं मन भरून येतं. त्याला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, गगनात मावेना एवढा आनंद तिला. त्या नातवांसाठी काय करावं, कसं करावं, भरपूर विचार करू लागले. तिचं मन आता नातवामध्येच गुंतलं होतं. हा माझा नातू आहे, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या दिवसापासून आजीचा सगळा जीव त्या नातवामध्ये गुंतला बरं का. परंतु पुढे काही असं होणार होतं जे सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. कहाणी ऐकूनच पाणी येईल, तुम्ही रडाल प्रत्यक्षामध्ये. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. ती म्हातारी आजी त्याला खाऊ घालते, त्याला गोष्टी सांगते, त्याला झोपवते. नातू पण त्या आजीच्या मागे आजी आजी म्हणत मागे मागे फिरतो. जिकडं आजी गेली तिकडे नातू मागे असायचा. आजीला पण चांगलं वाटायचं बरं का. तिला आता करमू लागत होतं. एक दिवस काय झालं माहिती आहे, तो मुलगा म्हणतो, आई आम्ही आता परत शहरामध्ये जातोय. त्या आजीचा मुलगा म्हणतो बरं का. आता मात्र त्या आजीचा चेहरा बदलतो बरं का. तिला वाटतं की आता मुलगा चाललोय याचा अर्थ नातू पण त्याच्यासोबत जाईल. त्या रात्री त्या म्हाताऱ्या आजीला झोप येत नाही बरं का. रातभर ती नातवाचाच विचार करत राहते. आता मुलगा जातोय म्हणजे नातू पण जाईल, याच विचाराने तिला रात्रभर झोप येत नाही. रात्री झोपल्यानंतर काय झालं माहिती आहे, नातवाकडे बघते, हात फिरवते आणि म्हणते, देवा हा माझा नातू माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. सकाळी काय झालं माहीत आहे, आजी एक निर्णय घेते. ती मुलाला म्हणते, बाळा जरा माझ्याकडे ये. हा जो तुझा मुलगा आहे ना, म्हणजे माझा नातू, तो माझ्याजवळ तो ठेवतोस का रे. मुलगा शॉक होतो आणि म्हणतो, आई हे शक्य नाही आहे. आजी रडत म्हणते, अरे बाळा तू पण शहरात जातोय, इथं एकटं मला कोण नाही, मी कसं राहू रे एकटी. आजी रडत म्हणते, माझ्याकडे काही नाही रे, पण हा नातू आहे हेच माझं सगळं आहे बरं का. पण मुलगा एक निर्णय घेतो, जो निर्णय त्या आजीचं आयुष्य बदलून टाकणार होता.
त्या दिवशी नातू निघून गेला आणि त्या घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण यावेळी ती शांतता नव्हती, ती एकटेपणाचा आवाज होता. आणि आजी पुन्हा एकदा एकटी झाली बरं का. तेच घर पण आता रिकामं होतं. सकाळी उठली की नातवासाठी खायला नाश्ता बनवायचा, सगळं काही तसंच होतं. पण खायला कोणीच नव्हतं बरं का. ती प्लेट ठेवायची आणि काही सेकंद तसंच त्या प्लेटकडे बघत राहायचे. तिला त्या नातवाची आठवण येऊ लागली. जेवू वाटत नव्हतं, खाऊ वाटत नव्हतं, काही करून वाटत नव्हतं त्या म्हाताऱ्या आजीला. ती प्लेट ठेवायची आणि त्या ताटाकडे बघत राहायची आणि हळूच म्हणायची, अरे आज तू नाहीस, मला एकदम कसं तरच वाटते बघ, मनालाच म्हणायचे. दररोज फोनची वाट बघायची ती म्हातारी आजी. मोबाईल हातात घेऊन बसायची, पण फोन यायचाच नाही बरं का. किमान आवाज तरी ऐकावं म्हणून तिचं मन तरसत होतं बरं का, त्या म्हाताऱ्या आजीचं नातवाचा आवाज ऐकण्यासाठी. पण फोन यायचाच नाही. शहरात गेला नातू, पण आता नातू पण हळूहळू बदलत होता. नवीन शाळा, नवीन मित्र आणि आजी मात्र हळूहळू त्याच्या आयुष्यातून गायब होत चालले होते. शेवटपर्यंत नक्की बघा बरं का, तुम्हाला समजून येईल कहाणी. एक दिवस तो मुलगा म्हणजे आजीचा मुलगा फोन उचलतो. आजी कॉल करते, बाळा नातू कसा आहे रे, आपल्या मुलाला म्हणत आहे बरं का. तो म्हणतो, आई मी बिझी आहे, नंतर बोलतो, आणि कॉल कट करतो. त्यानंतरचा दिवस कधी आलाच नाही बरं का. महिने जातात, आजी कमजोर होते, पण रोज दाराकडे बघते, माझा नातू येईल का. नातवासाठी तिचं मन तडफडत होतं बरं का. एक दिवस गावात बातमी पसरते, सुमित्रा काकू आजारी आहेत. मुलाला कळतं, पण तो म्हणतो थोडं काम आहे, नंतर जाऊ, काय थोडंसं सर्दी खोकला ताप काय तर झाला असेल. पण नातू तो एक फोटो बघतो जुन्या मोबाईलमध्ये, आजीसोबतचा फोटो होता. तो विचारतो, बाबा आपण आजीकडे जाऊया ना. बाप चिडतो, आता वेळ नाही माझ्याकडे आणि तू आजीकडे जायचं म्हणतोयस. तो काही बोलत नाही. पण त्या रात्री तो झोपत नाही बरं का. दुसऱ्या दिवशी गावातून फोन येतो. मुलगा फोन उचलतो आणि तिकडून आवाज येतो, तुमची आई खूप आजारी आहे बरं का, आणि ती सतत नातवाचं नाव घेते. लवकर येऊन नातवाचं थोडंसं तोंड दाखवलं तर बरं होईल, कारण आम्हाला वाटत नाही की ती म्हातारी आता जगेल. मुलगा विचार करतो, उद्या जाऊया, आजचं जे काम आहे ते काम करूया आणि नंतर जाऊया उद्या. असंच वेळ जातो. पण दुसऱ्या दिवशी काय होतं माहीत आहे, ती आजी, ती म्हातारी या जगामध्ये राहत नाही. नातू नातू म्हणून तिनं आपला प्राण सोडला होता. त्या मुलाला गावाकडून फोन येतो की तुमची आई आता राहिली नाही. त्या मुलाच्या हातातून फोन खाली पडतो. नातू बाजूला उभा होतो आणि विचारतो, बाबा काय झालं, आजीला काय झालंय का. त्या दिवशी पहिल्यांदाच त्या मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बरं का. पण सगळ्यात मोठा धक्का आता पुढे मिळणार होता. आजी गेल्यानंतर पहिल्यांदाच त्या घरात सगळे शांत होते. पण त्या शांततेत एक प्रश्न घुमत होता, आपण काय केलं. आणि सगळ्यात जास्त तो प्रश्न एक लहान मुलाला त्रास देत होता. नातू आता काहीच बोलत नाही, तो फक्त शांत बसून राहतो.
आजीचा फोटो बघतो. तो हळू आवाजात म्हणतो, आजी तू परत ये ना, तुला बघावंसं वाटते मला, आजी तू ये ना, असं म्हणत तो रडत राहतो. एक दिवस तो त्याच्या बाबाला विचारतो, बाबा आपण आजीकडे का नाही गेलो? ज्यावेळेस ती जिवंत होती त्यावेळेस आपण का नाही गेलो तिच्याकडे? बाप काही बोलत नाही, कारण त्याच्याकडे काही उत्तरच नव्हतं. नातू पुन्हा विचारतो, आजी रोज फोन करत होती ना, आपण उचलला का नाही? तो शब्द बापाच्या छातीत घुसला बरं का. तो खाली बघतो, नातू रडायला लागतो. माझी आजी वाट बघत होती ना, त्यावेळेस तुम्ही मला तिच्याकडे का घेऊन गेलं नाही? मी गेलो असतो तर कदाचित ती आनंदी झाली असते, ती खुश झाली असते, समाधान झाले असते. छोटासा नातं आहे हो, छोटासा नातं. तिला आजीची आठवण येते आता. बापाचं मन तुटतो, तो बसतो, डोळ्यात अश्रू येतात, पण पहिल्यांदाच तो मान्य करतो, हो चूक माझीच झाली. तो म्हणतो, मी युगोमध्ये होतो रे बाळा, मला वाटलं आई नेहमीच राहील, पण मी चुकीचा होतो. नातू जोरात रडतो, मला आजीकडे जायचंय, मला आजीकडे जायचंय. काय जाणार आता? या जगात तिची आजीच नव्हती. तो म्हणतो, आजी तू मला का घेऊन गेलं नाही तुझ्यासोबत? त्या लहान मुलाने त्याच्या बाबाला एकच वाक्य विचारलं, तुम्हीही तुमच्या आईला का सोडलं? तो पूर्णपणे कोसळला बरं का, कारण त्याच्याकडे उत्तर नाही आहे. नातू म्हणतो, आजी माझ्यासाठी सगळं होते, पण आपण तिच्यासाठी काहीच केलं नाही. या शब्दाने त्या घरामध्ये शांतता पसरली. दोघंही रडत बसलेले. त्या दिवशी नातू एक निर्णय घेतो. तो असा निर्णय घेतो की सगळ्याला धक्का बसणार होता, जो त्याच्या आयुष्यातला कायमचा बदल होता. कधी कधी लहान मुलं मोठ्यांना आयुष्याचं खरं ट्रूथ शिकवतात बरं का. आजी गेली, पण तिचं प्रेम आणि तिची वाट पाहणं तिथेच राहिलं. आणि त्या प्रेमाचं ओझं आता एका लहान मुलाच्या मनावर होतं. कारण तो आता रोज स्वतःला एकच प्रश्न विचारत होता, मी आजीकडे का नाही गेलो? जर कदाचित मी आजीकडे गेलो असतो तर आजी आज मला बघायला मिळाली असते. हाच प्रश्न त्या नातवाच्या मनामध्ये होता बरं का. दुसऱ्या दिवशी नातू त्याच्या बाबाला म्हणतो, आपण गावाला जाऊया. बाप काहीही बोलत नाही, पण यावेळी तो नकार देत नाही बरं का. दोघं गावात पोहोचतात. तेच घर, पण आजी नाही. दार उघडं होतं, आत शांतता. नातू हळूहळू आत जातो. जिथे आजी बसायची ती जागा रिकामी होती. तो तिथे बसतो आणि रडायला लागतो. आजी मी आलोय, तू कुठं आहेस? मी आलोय आजी, तू कुठं आहेस? कुठं गेलीस आजी तू? म्हणून तो नातू ती घरामध्ये जाताच रडतो बरं का. बाप म्हणतो, मी उशीर केला. बाप मागे होता, सगळं बघत होता आणि अचानक तो खाली बसतो. आई मला माफ कर, तू फक्त एक फोन करत होतीस आणि मी ते उचलत नाही. सगळ्यात मोठी चूक माझी झाली आई, मला माफ कर. म्हणून तो रडू लागला. तो घरात बसतो. भिंतीवर एक कागद चिटकवलेला होता. आजीने लिहिलेलं होतं, माझ्या नातवासाठी तू मोठा होशील, पण मला विसरू नकोस रे. मी रोज तुझी वाट बघते, एकदा तरी ये रे. नातू ते वाचतो आणि जोरात रडतो. आजी मी आलो असतो तर तू कदाचित गेली नसतीस ना. त्या घरात पुन्हा एकदा शांतता पसरली बरं का.
पुन्हा एकदा रडण्याचा आवाज आला आणि एक रिकामी जागा त्याच ठिकाणी होती जी आजी त्या ठिकाणी बसत होते. त्या दिवसानंतर बाप बदलतो. तो रोज वेळ काढतो, त्याच्या मुलासाठी बसतो, कारण त्याला समजलं होतं वेळ निघून गेल्यानंतर काहीच परत मिळत नाही. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांना आपण नंतर म्हणतो ना, नंतर बोलू म्हणतो ना, तेच लोक एक दिवस कायमचे निघून जातात. फोन, काम, बिझी लाईफ हे सगळं थांबू शकतं, पण आई वडील, आजी आजोबा थांबत नाहीत बरं का. मरण आले की एक दिवस जावंच लागत, आणि मरण कधी येईल हे कुणाला सांगता येत नाही. म्हणून आजच तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना फोन करा, कारण उद्या कदाचित तुमच्याकडे फक्त त्याची आठवण उरेल. हे विचार तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक जरूर करा. आणि हो, आपल्या आईवडिलांसाठी, आजी आजोबांसाठी कमेंट बॉक्समध्ये मन मोकळं करून तुम्हाला जे बोलावं वाटते ना ते कमेंट बॉक्समध्ये बोलून टाका. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.